नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी तीळ घालायचे आहे. इथे मी पॉलिशचे तीळ वापरलेले आहे. तुम्ही बिना पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. आता हे तीळ आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती चांगले भाजून घ्यायचे आहे. तीळ जास्त भाजायचे नाही, नाहीतर मग तिळामध्ये कळवटपणा उतरतो. त्यामुळे अगदी हलक्या गुलाबी रंगावरती तीळ भाजून घ्यायची. इथे मी ही तीळ भाजून घेतलेली आहे, बघू शकता या पद्धतीने. आता ही तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये गूळ घालून घेतला. आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही आहे. बघू शकता गूळ छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. पाणी थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. तीळ पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि या तिळाची आपल्याला थोडीशी जाडसर अशा पद्धतीची पावडरही करून घ्यायची आहे. आता एका पसरट ताटामध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. वाटून घेतलेले हे तीळ यामध्ये घालायचे आहे. 1 चमचा वेलची पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि पोहे खायचा 1 चमचा यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे हा पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो. आता हे सगळे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण मकर संक्रांत स्पेशल तिलोरी बनवत आहोत, तर सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले. गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरती याला गाळून आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. यावरूनच अंदाजा येईल यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. इथे आपल्याला सुरुवातीला पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे. यात आपण गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मला असं वाटतं यामध्ये आणखी थोडंसं पाणी बसेल, तर त्यामुळे 2 ते 3 टेबलस्पून इथे मी पाणी यामध्ये घालून घेते आणि पीठ चांगलं मळून घेते आहे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण पुरीसाठी घट्ट पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं घट्ट पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे या प्रकारे. आता तिलोरी तयार करण्यासाठी इथे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. याला हातावरती छान एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि नंतर हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता याची चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ आणि तेलाचा अजिबात वापर न करता याला लाटून घ्यायचं आहे. इथे आपण आधीच हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे, त्यामुळे तेलाचा किंवा पिठाचा वापर करायची अजिबातच गरज पडत नाही. जशी आपली चपाती असते त्याच पद्धतीने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. आता एक ग्लास घ्यायचा आहे आणि याने आपल्याला अशा छोट्या छोट्या याच्या पुऱ्या या कट करून घ्यायच्या आहे. आणि आता जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे पिठाचा, तर तो आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या तिलोऱ्या तयार करून घेऊया. इथे मी सगळ्या तिलोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण लगेच यांना फ्राय करून घेऊया. तिलोरी फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. जसं आपण नेहमी पुऱ्यांसाठी तेल गरम करून घेतो त्याच पद्धतीने कडकडीत तेल गरम करून घ्यायचे. तेलामध्ये ही तिलोरी घालून घ्यायची आहे. तिलोरी तेलामध्ये घातल्यावरती यावरती थोडंसं तेल घालायचे आणि तिलोरी मस्त दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी तिलोरी टम्म फुगलेली आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या तिलोऱ्या फ्राय करून घेऊया. इथे मी या सगळ्या तिलोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे. बघू शकता मस्त अशा तिलोऱ्या टम्म फुगलेल्या आहे आणि छान अशा क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे. अशा या तिलोऱ्या चवीला अगदी भन्नाट लागतात. या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला तीळ घ्यायचे आहे. इथे मी पॉलिशचे पांढरे तीळ वापरलेले आहे. इथे तुम्ही बिना पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. आता हे तीळ गॅसच्या मंद आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तीळ जास्त डार्क रंगावरती भाजून घेऊ नका, नाहीतर मग तिळामध्ये कडवटपणा उतरतो. त्यामुळे अगदी हलक्या आणि लाईट रंगावरती तीळ आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजून घेतले. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता तीळ थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. याला तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही ते तेलसुद्धा वापरू शकता. आता लगेच आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे आपण तीळ पापडी तयार करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे.
तूप चांगलं गरम झालं आहे. आता इथे आपल्याला ज्या कपाने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच कपाने 1 कप चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे. चिक्कीचा गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही ते साधा गूळसुद्धा वापरू शकता. यामध्ये अगदी पोहे खायचे 2 छोटे चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचे. आता हा गूळ आपल्याला सुरुवातीला छान वितळवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक हा तयार करून घ्यायचा आहे. गूळ चांगला विरघळलेला आहे. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि सतत मिक्स करत आपल्याला हा गुळाचा पाक 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. 6 मिनिटांमधून 3 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता या गुळाच्या पाकावरती फेस आलेला आहे आणि पाकाचा रंग देखील हलकासा चेंज झालेला आहे. या स्टेजवरती आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 ते 2 ड्रॉप्स आपल्याला पाकाचे घालायचे आहे. आता तुम्ही बघू शकता या पाकाची अगदी मऊसूत अशी गोळी तयार होत आहे या पद्धतीची. याचा अर्थ आपल्याला हा पाक आणखी 3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. बरोबर इथे 3 मिनिटं आणखी मी हा पाक शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पाकाचा रंग आधीपेक्षा थोडासा डार्क आलेला आहे. आता लगेच आपण याला पुन्हा चेक करून घेऊया. पुन्हा आपल्याला याचे पाकाचे 2 ते 3 ड्रॉप्स पाण्यामध्ये घालायचे आहे आणि पाक हा चेक करून घ्यायचा आहे. आता या पाकाची अगदी कडक अशी गोळी तयार होत आहे या पद्धतीची. जर ही गोळी अशी वाटीमध्ये टाकली तर या गोळीचा दगडासारखा टणकन आवाज येत आहे. यावरनं समजायचं पाक इथे आपला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायचे आहे आणि अगदी पटापटा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. आता लगेच आपल्याला हे मिश्रण चॉपिंग बोर्डवरती घालून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एक इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे. वाटीला खालून तूप लावून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला असं वाटीने पसरवून घ्यायचं आहे. असं हे मिश्रण पसरवून घेतल्यानंतर इथे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याने छान आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. असं हे मिश्रण लाटून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर हलकंसं हे मिश्रण थंड झाल्यावरती लगेच यावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. कारण हे मिश्रण लगेच सेट व्हायला सुरुवात होते आणि जर पूर्ण मिश्रण सेट झाल्यावरती आपण याच्या वड्या करून घेतल्या तर मग मिश्रणाच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, त्या तुटतात. त्यामुळे हलकंसं मिश्रण हे थंड झाल्यावरती लगेच आपल्याला याच्या वड्या ह्या कट करून घ्यायच्या आहे. आता हे पूर्णपणे आपल्याला 2 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 तास इथे झालेले आहे. बघू शकता मस्तशा वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहे. याच पद्धतीने सगळ्या वड्या आपण काढून घेऊया. तयार झाल्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा इथे आपल्या तिळाच्या वड्या. चवीला अगदी भन्नाट लागते ही वडी आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते. लहान मुलंच काय मोठ्यांनासुद्धा फार आवडते. या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी बरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ इथे मी चिक्कीचा वापरलेला आहे आणि याच वाटीने 3 वाटी कुरमुरे इथे मी घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे कुरमुरे भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी कुरमुरे कढईमध्ये घालून घेतले. कुरमुरे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत 1 ते 2 मिनिटं आपल्याला छान भाजून घ्यायचे. या पद्धतीने कुरमुरे मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत भाजून झाल्यावरती एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. कुरमुऱ्यांचे लाडू तयार करत आहोत तर त्यासाठी कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे. यामध्ये हा गूळ घालून घ्यायचा आहे. आता हा गूळ सुरुवातीला आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे. आता गूळ चांगला विरघळलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हा पाक गॅसच्या मंद आचेवरती 6 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. पाक जसा शिजला जातो तसं या पाकावरती बबल्स यायला सुरुवात होते आणि या पाकाचा रंग हलकासा चेंज होतो. या पद्धतीने असा रंग चेंज झाल्यावरती लगेच पाक चेक करून घ्यायचा आहे. वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये पाकाचे 2 ते 3 ड्रॉप्स घालून घ्यायचे आहे. या पाकाची अगदी मऊसूत अशी गोळी तयार होत आहे. याचा अर्थ पाक इथे आणखी आपल्याला 3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. आता हा पाक आणखी 3 मिनिटं आपण शिजवून घेऊया. 3 मिनिटानंतर बघू शकता पाकाचा रंग आणखी थोडासा डार्क आलेला आहे. या स्टेजवरती पाक आपल्याला पुन्हा चेक करून घ्यायचा आहे. आता या पाकाची छान कडक गोळी तयार होत आहे. ही गोळी पाण्यामध्ये अशी घालून बघायची. या गोळीचा टणकन आवाज येत आहे. याचा अर्थ पाक इथे आपला तयार झालेला आहे. गॅस लगेच बंद करून घ्यायचा आणि हे मुरमुरे आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायचे आहे. वेळ न वाया घालता लगेच पटापटा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने.
लगेच हे मिश्रण आता ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला अगदी पटापटा लाडू हे तयार करून घ्यायचे आहे। हे मिश्रण फार गरम असतानाच लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे। जर मिश्रण थंड झालं तर याचे लाडू व्यवस्थित बनत नाही, मिश्रण लगेच सेट व्हायला सुरुवात होते। हाताला पाणी लावून घ्यायचे, मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचे छान गोलाकार लाडू हे वळून घ्यायचे आहे। याच पद्धतीने मी सगळे लाडू हे तयार करून घेते। असे कुरमुऱ्यांचे लाडू लहान मुलांना जास्तच आवडतात आणि हे लाडू मस्त क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात। 1 ते 1.5 महिना अजिबात हे लाडू खराब होत नाही। तुम्ही हे लाडू हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता प्रकार क्रमांक 4 बघूया। कुरमुऱ्यांचे लाडू तयार करताना जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं त्याच प्रमाणामध्ये इथे मी पुन्हा हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। याची आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे मी एका टीनला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण फार गरम असताना लगेच आपल्याला असं हे सेट करून घ्यायचं आहे टीनमध्ये। वाटीला खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने प्रेस करत एकसारखं मिश्रण इथे आपल्याला या टीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असतानाच लगेच आपल्याला याच्या अशा पद्धतीने वळ्या कट करून घ्यायच्या आहे। त्यासाठी इथे मी पिझ्झा कटर वापरत आहे, तुम्ही ते सुरीसुद्धा वापरू शकता। आता ह्या वडीचं मिश्रण आपल्याला 2 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे। 2 तास बरोबर इथे मी ही कुरमुऱ्यांची बर्फी सेट करून घेतलेली आहे। मस्तशी क्रिस्पी कुरकुरीत कुरमुऱ्यांची बर्फी तयार झालेली आहे। जर तुम्हाला लाडू बनवायचे नसेल तर तुम्ही अशी कुरमुऱ्यांची बर्फी तयार करून घेऊ शकता। ही बर्फी देखील चवीला छान लागते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 कप तीळ घ्यायचे आहे। आता हे तीळ गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त गुलाबी रंगावरती तीळ भाजायची नाही, नाहीतर मग तिळामध्ये कडवटपणा उतरतो। अगदी हलक्या आणि लाईट रंगावरती तीळ आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायची आहे। तीळ भाजून झाली, आता हिला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तीळ थंड झालेली आहे, आता याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे। पाव कप यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाण्यांची इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि अर्धा कप यामध्ये गूळ घालून घेतला। पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि याला आपल्याला थोडंसं रवा टेक्स्चरवरती छान वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे आज आपण मऊसूत असे बिना पाकाचे लाडू तयार करत आहोत, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचे छान लाडू वळून घ्यायचे। जेवढ्या साईजचं तुम्हाला लाडू बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घेऊ शकता आणि लाडू हा तयार करून घेऊ शकता। इथे मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे। बघू शकता मस्तसा छान गोलाकार गरगरीत लाडू हा तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी सगळे लाडू हे तयार करून घेतले। तयार झाले इथे आपले पाक न बनवता बिना पाकाचे तिळाचे लाडू। हे लाडू चवीला अप्रतिम लागतात आणि मस्तसे मऊ लुसलुशीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।